जानकी जीवन स्मरण। जय जय राम पार्वती पते हर हर महादेव। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल। श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधातील दुष्चित निरूपण पाहतोय। दशक 8वा, समास 6वा। आता या समासाचा शेवट आला। काल आपण निरूपणामध्ये ज्या ओव्या पाहिल्या त्यातल्या 2 ओव्यांकडं आज थोडं साधनेच्या अंगानं आणखी सूक्ष्मपणे पाहूया आणि मग पुढच्या ओव्यांमध्ये आपण प्रवेश करूया। देहबुद्धीतून आत्मबुद्धीकडे जाण्याचा प्रवास म्हणजे साधना आहे। आत्मबुद्धी ही सद्गुरु कृपेशिवाय कदापि प्राप्त होत नाही। पण सद्गुरु कृपा होण्यासाठी शिष्यानं प्रज्ञावंत असणं, विश्वासी असणं, सावध असणं, साक्षपी असणं हे अत्यंत आवश्यक आहे। हे गुण नसतील तर सद्गुरु जो उपदेश करत आहेत तो मुळात ग्रहणच करता येत नाही। हे आपण कालच्या निरूपणात पाहिलं। ज्या क्षणी अभिमानाचा नाश आहे त्याच क्षणी ज्ञानाचा उदय आहे। आत्मवस्तूची प्राप्ती ही अत्यंत सहज होणारी आहे, हेही आपण पाहिलं। साधनेच्या अंगानं पाहताना या 2 ओव्यांमध्ये काय अर्थ लपलेला आहे ते आता आपण पाहूया। देहाभिमानाचे अंती सहजची वस्तुप्राप्ती। देहाभिमान, आपला अहंकार हा आपल्या श्वासांमध्ये आहे। आता हा सूक्ष्मातील अर्थ आहे बरं का। आपले श्वास आपल्या मनाची आणि चित्ताची गती निर्देशित करतात। अहंकार जेव्हा प्रगट होतो तेव्हा मन आणि चित्त यांच्या मार्फतच प्रगट होतो, अन्यथा त्याला प्रगट व्हायला जागा नाही। म्हणूनच मनाच्या लयाला संतांनी इतकं महत्त्व दिलेलं आहे। मनाचा लय झाला की वासनेचा आणि अहंकाराचाही लय होतोच। वासना कुणी वेगळी काढून दाखवा किंवा अहंकार कुणी वेगळा काढून दाखवा म्हटलं तर ते जमणार नाही। तसंच मनाच्या बाबतीतही आहे। मन ही काही स्थूल वस्तू नाही जी बाजूला करून दाखवता येईल, पण अहंकार, वासना, अभिमान या सर्व गोष्टी मनाच्या मार्फतच प्रगट होतात। आपल्या मनाचं चंचलत्व आणि आपल्या मनाचं निश्चलत्व दोन्ही गोष्टी श्वासांमध्ये प्रतिबिंबित होतात। पूर्वीही आपण पाहिलेलं आहे की जेव्हा आपण व्यग्र असतो, अस्वस्थ असतो, तेव्हा असलेली आपली श्वासांची गती आणि आपण शांत असताना असलेली श्वासांची गती यामध्ये फरक असतो। इतकंच नाही, जेव्हा आपण निद्रेच्या अवस्थेत असतो त्यावेळेच्या श्वासाच्या गतीतही बराच फरक असतो। निद्रा खरं म्हणजे मनाची शांत स्थिती दर्शवते, पण वस्तुस्थिती तशी असत नाही। निद्रेतही मन व्यग्र असू शकतं, निद्रेतही मन स्वप्नाचा अनुभव घेऊ शकतं। जो अनुभव प्रत्यक्षात नाही त्याचा अनुभव घेऊन मन अस्वस्थ किंवा आनंदित स्वप्नामध्येही होऊ शकतं। त्यावेळीही आपली श्वासांची गती बदलू शकते। शरीर मात्र झोपेत विश्रांती घेत राहतं। इतका श्वासांचा आणि आपल्या मनाचा खोलवर संबंध आहे। म्हणूनच आपला अहंकार, आपला अभिमान हा या श्वासांमध्ये लपलेला आहे। आपण डोळे मिटून शांत बसावं, पाठीचा कणा ताठ ठेवावा आणि येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक श्वासाकडे नुसतं पाहावं, नुसतं लक्ष द्यावं की कसे ते आत येत आहेत आणि कसे बाहेर जात आहेत। मुद्दाम कोणताही श्वास फुफ्फुसात भरायला जाऊ नये। कोणत्याही प्रकारे श्वास रोखण्याचाही प्रयत्न करू नये। केवळ जे नैसर्गिक श्वास सुरू आहेत त्यांकडे पाहत राहावं। एवढं जरी काही काळ आपण केलं तरी आपल्या लक्षात येईल की आपलं मन किंचित का होईना शांत झालेलं आहे। पूर्ण शांत होणार नाही, पण किंचित फरक निश्चितपणे आपल्याला जाणवेल। हा फरक जाणवतो कारण मनाची हालचाल प्राणाशिवाय होऊ शकत नाही। प्राण मनाला चालवत असतो आणि मनामध्ये वायुतत्व कसं व्यापून आहे हे आपण पूर्वी निरूपणात पाहिलेलंच आहे।
मनाचं चंचलत्व वायूचं चंचलत्व निर्देशित करतं. या वायूला शांत करता आलं की मनालाही शांत करता येतं. आता इथे 2 प्रकार आहेत. वायू शांत करणं ज्या योगे मन शांत होईल, किंवा मन शांत करणं ज्या योगे वायू शांत होईल. हठयोगामध्ये वायूला शांत केलं जातं, ज्या योगे मनाचा लय होतो. तर ध्यानयोगामध्ये मन शांत केलं जातं, ज्या योगे आपोआपच वायू शांत होतो. वायू शांत होतो म्हणजे प्राण, म्हणजेच आपले श्वास शांत होतात. शांतपणे ध्यान करत असताना हळूहळू जसं मन विचाररहित व्हायला लागतं, तसं तसं त्याचा परिणाम आपल्या श्वासांवरती दिसायला लागतो. हे मनाचं विचाररहित होणं एका क्षणात घडत नाही. कित्येक वर्षांच्या अभ्यासानं मन शांत होतं. त्यामुळं साधकाला धीर सोडून उपयोग नाही. नामस्मरणातही एकदम काहीच साध्य होत नाही. वर्षानुवर्षे नामस्मरणाचा अभ्यास केला की मन शांत होतं, आनंदाची प्राप्ती होते. त्याला कारण एकमेव आहे. आपल्या असलेल्या चंचल मनाची आणि देहबुद्धीची खोड अनंत जन्मांची आहे. एखाद दुसऱ्या जन्माची असती तर लगेच ती खोड मोडली असती. अनंत जन्मांचा हा संस्कार एकदम घालवता येत नाही. म्हणून साधनेला वेळ द्यावा लागतो. पण तरीही साधना नियमानं करत असताना आपल्या लक्षात येतं की काही क्षण आपलं मन शांत होत आहे. विचार येतो आणि जातो. हे विचारांचं येणं आणि जाणं याच्यामध्ये एक शांत अवस्था असते, एक शून्य असतं, ज्या अवस्थेमध्ये कोणताही विचार असत नाही. जोपर्यंत आपण विचारांच्या साखळीमध्ये अडकून आहे तोपर्यंत आपल्याला हे शून्य पाहता येत नाही. एकामागून एक आपण विचारच करतोय. अशा परिस्थितीत शून्य दिसणार कसं? विचार वेगाने असतात, त्यामुळे अंतर सापडत नाही. पंख्याची पाती वेगानं फिरत असतील तर ती 3 वेगवेगळी पाती आहेत आणि त्या पात्यांमध्येही अंतर आहे, हे आपल्या लक्षात येत नाही. पंख्याचा वेग कमी झाला की आपोआप पात्यांमधलं अंतर लक्षात येतं. पंखा थांबला की पातीही स्थिर होतात आणि मग अंतरही स्थिर राहतं. तसंच साधनेमध्ये मनाच्या बाबतीत होत राहतं. नामस्मरणाची साधना करत असताना नामाव्यतिरिक्त अन्य कोणताही विचार नाही, अशा पद्धतीनं तैलधारावत नामाची धार पडायला लागते. अशी धार जेव्हा पडायला लागते तेव्हा साधक शांत आत्मस्थितीमध्ये बुडायला लागतो. ही अवस्था एकदम येणारी नाही. ध्यानावस्थेमध्ये सुद्धा विचार येत राहतात, विचारांची गर्दी होते. पण सद्गुरुपदिष्ट मार्गानं ध्यानाचा अभ्यास जो करील तो हळूहळू 2 विचारांमधील शून्यावस्था पाहू लागतो. विचारांचा वेग कमी व्हायला लागला की ती शून्यावस्था त्याला गाठता येते. या शून्यावस्थेमध्ये साहजिकच आपल्या प्राणांची, आपल्या श्वासांची गतीसुद्धा संथ झालेली असते. ते संथपणे वाहत असतात. इतके संथ होतात की जणू वाहतायत की नाहीत असा प्रश्न पडावा. भगवद्गीतेमध्ये नासाभ्यंतरचारिणो असा शब्द येतो. श्वास नाकातल्या नाकात सूक्ष्मपणे वाहायला लागतात. त्यावेळी जर कुठली आपली नाडी सुरू असेल तर ती असते सुषुम्ना. इडा आणि पिंगळा या दोन्हीही नाड्यांचा त्यावेळी लोप झालेला असतो आणि साधक सुषुम्नेच्या मार्गानं शांत होऊन चिदाकाशामध्ये प्रवेश करत असतो. मात्र इथे जर पुन्हा आपण जाणीवेवरती आलो तर प्राणांची गती वाढते. जाणीवेवरती आलो म्हणजे काय? समजा या शांत स्थितीमध्ये आपण शांत आहोत, इकडे आपलं लक्ष गेलं आणि तसा विचार जर आत प्रगट झाला किंवा अरेच्या श्वास बंदच झालेत जणू असा विचार प्रगट झाला तरी पुन्हा श्वास व्हायला लागतात. आपली ध्यानाची स्थिती खाली उतरते आणि पुन्हा पूर्वीसारखे श्वास म्हणजेच इडा आणि पिंगळा सुरू होतात. शांत असलेली ही ध्यानाची स्थिती अभिमानरहितता दर्शवते.
आणि ही स्थिती जसजशी वाढत जाईल तसतसा साधक केवल कुंभकामध्ये प्रवेश करतो. कुंभक म्हणजे श्वासांची हालचाल नसणं. कुंभकाचे बाह्य कुंभक, अंतर्कुंभक असे 2 मुख्य प्रकार आहेत. पण हा केवल कुंभक मात्र प्रयत्नांशिवाय आपोआप मनाच्या शांततेमुळे साधणारा कुंभक आहे. इथे साधक मुद्दामून ठरवून श्वास थांबवत नाही. त्याचं मनच विचाररहित झाल्यामुळं आपोआपच त्याचा परिणाम श्वासांवरती होतो आणि श्वास जणू थांबतात. ते पूर्णपणे थांबत नाहीत. शरीरधारणेसाठी काही प्राणवायू आवश्यक आहेच की, तेवढा प्राणवायू सूक्ष्मपणे घेतला जातो. पण जेवढी गती मन विचारांमध्ये असताना असते तेवढी आता श्वासांची नसते. साधकाच्या भ्रूमध्यस्थानापासून वरती चिदाकाश प्रांतामध्ये ब्रह्मरंध्रापर्यंत त्याला पोहोचण्यासाठी सुषुम्ना नाडीचा उपयोग होतो. तिथे इडा आणि पिंगळा नाड्यांचा काहीही उपयोग नाही. म्हणजे पहिली गोष्ट अशी की सुषुम्ना नाडीत प्रवेश व्हायला पाहिजे, आणि हा प्रवेशच अनुग्रहाशिवाय होत नाही. सद्गुरूंकडे सुषुम्नेची किल्ली आहे. सद्गुरू साधकासाठी सुषुम्नेचं दार उघडून देतात की जेणेकरून साधकाला सुषुम्नेत शिरता यावं. आता पहा आपण कुठंपर्यंत आलो. शांत ध्यानाचा अभ्यास सुरू आहे. अभ्यासाच्या सुरुवातीला मन चंचल आहे, विचार करत आहे, विचारांमागून विचार येत आहेत. पण अभ्यास सातत्यानं सुरू ठेवल्यानंतर विचाररहितताही आपण अनुभवत आहे. ही विचाररहितता म्हणजे शून्यावस्थानंतर वाढत जाऊन साधक चिदाकाशामध्ये स्थिर होत आहे. अर्थातच तो तिथे सुषुम्नेच्या मार्गाने गेलेला आहे. मग या शांतावस्थेमध्ये आता मनामध्ये विचार नाहीत. प्राणांची गती ही अत्यंत संथ, नासाभ्यंतरचारिणो अशी झालेली आहे. केवल कुंभकच तिथे आहे. मग त्याचं मन मनपणावरती राहत नाही, आणि इथेच मनाबरोबर अभिमानाचाही शेवट होतो. अभिमानाचे अंती सहजची वस्तुप्राप्ती. आता जी वस्तू आहे, आत्मवस्तू किंवा जे परब्रह्म आहे किंवा आपलं जे स्वरूप आहे ते अधिष्ठान रूपानं आहेच. पूर्वीही होतं जेव्हा साधक विचारांमध्ये होता, प्रकृतीवरती होता, पूर्ण देहभावावरती होता, अहंकारामध्ये होता. आणि आत्ताही ते अधिष्ठान आहे जेव्हा साधकाचं मन शांत होऊन अमन झालेलं आहे. म्हणजे ते जे अधिष्ठान रूप परब्रह्म आहे, आपलं स्वरूप आहे, ते कुठेही गेलेलं नाही. ते सहजपणे आपल्यासाठी उपलब्ध आहे. आता जेव्हा मन शांत झालं आणि मनाबरोबर प्राणही शांत झाले तेव्हा आपणच त्या स्वरूपाला सन्मुख झालो. आत्तापर्यंत आपण विन्मुख होतो. आता सन्मुख झाल्यानंतर सहज त्याची प्राप्ती होणार नाही का? म्हणून समर्थ शब्द वापरतात, सहजची वस्तुप्राप्ती. ज्या क्षणी इथे देहाभिमानाचा अंत आहे त्याच क्षणी सहजतेनं आत्मवस्तूची प्राप्ती होते. अमनावस्था आलेली असते. त्या अवस्थेमध्ये दीर्घ काळ राहिल्यानंतर कालांतरानं साधकाचं उन्मन होतं, आणि उन्मनावस्थेनंतर त्याला आत्मवस्तूची प्राप्ती सहस्रदळस्थानामध्ये होते. चिदाकाशाच्या वरती सहस्रदळस्थान चिदाकाशाला अगदी चिकटून आहे. तिथे त्याला आपल्या स्वरूपाची प्राप्ती होते. तिथेच तो अखंड समाधी अवस्थेमध्ये जातो. पण हा प्रवास दीर्घकाळच्या अभ्यासाचा आहे आणि सद्गुरुपदिष्ट मार्गानं करण्याचा आहे. उन्मनी स्थिती आली तरी उन्मनी स्थिती पचवावी लागते. उन्मनी स्थितीतून पुन्हा साधक खाली येतो आणि पुन्हा व्यवहारात येऊन पुन्हा विषय वासनांमध्ये सापडू शकतो. त्यामुळे उन्मनीचाही वारंवार अभ्यास व्हावा लागतो. अनेक वर्ष असा अभ्यास झाला की मग साधक आत्मबोधामध्ये, आत्मस्थितीमध्ये शांत आणि स्थिर होतो. ही सहज होणारी वस्तुप्राप्ती आहे. अर्थातच हे सर्व सत्संगतीशिवाय घडत नाही.
म्हणून समर्थ म्हणतात, सत्संगे सद्गती विलंबची नाही. अन्यथा ध्यान कसं करायचं? आलेली शून्यावस्था नक्की शून्यावस्था आहे की आपल्याला झोप आली आहे हे सद्गुरूंशिवाय कळू शकत नाही. सद्गुरू योग्य तऱ्हेनं मार्गदर्शन करतात की कशा पद्धतीनं विचारांना बाजूला करायचं, कशा पद्धतीनं शून्यावस्थेमध्ये स्थिर राहायचं की जेणेकरून नंतर आपण निशून्य अवस्थेमध्ये जाऊ. शून्यावस्था दीर्घकाळ टिकवून ठेवणं वाटतं तितकी सोपी गोष्ट नाही. पदोपदी सद्गुरूंची कृपा, त्यांचं मार्गदर्शन असल्याशिवाय साधक साधनेमध्ये राहू शकत नाही. थोडक्यात काय, आत्मवस्तूची प्राप्ती सहज होईल, पण त्यासाठी आवश्यक आहे ती सत्संगती. आणि त्या सत्संगतीमध्ये कोणते गुण अवलंबायचे आहेत तेही समर्थ सांगतात. सावध, साक्षपी, विशेष, प्रज्ञावंत आणि विश्वास. या साधन मार्गावरून पुढे जात असताना जर सावधानता नसेल, साक्षपी वृत्ती नसेल, शिष्य जे पूर्वी आपण पाहिलं तसा प्रज्ञावंत नसेल, तर तो प्रवास करू शकणार नाही. या गुणांचा आपण सूक्ष्मातील अर्थही पाहूया. आपण नामस्मरणाला बसलो आहोत आणि आपल्याला पेंग येत आहे, झोप येत आहे, तर तिथे सावधपणा अत्यंत आवश्यक आहे. आपल्याला झोपायचं नाही आहे, आपल्याला एकतानतेनं नामाच्या स्मरणामध्ये, अनुसंधानामध्ये राहायचं आहे. जे नाम आपण घेतोय ते नाम ज्या परमात्म्याचा आहे, तो परमात्मा दुसरा तिसरा कुणी नसून आपणच आहोत. या भानासहित, या भावासहित, या बोधासहित नाम घ्यायचं आहे. नुसतं तोंडानं राम बडबडणं आणि राम म्हणजेच आपण आहोत या सोहमच्या बोधानं नाम घेणं, यामध्ये महद अंतर आहे. मग अशा नामाच्या साधनेसाठी सावधानता नको का? जर इकडे तिकडे लक्ष आहे आणि नाम मात्र एकीकडे सुरू आहे, तर हे नाम म्हणजे बेसावधपणे घेतलेलं नाम. असं नाम उपयोगाचं नाही. नाम अत्यंत सावधपणे घ्यावं. तसंच ध्यानाच्या बाबतीतही सावधानता गरजेची आहेच. विचारांच्या प्रवाहामध्ये जर आपण वाहतच गेलो तर ते ध्यान झालंच नाही, आपण विचारच केले. काही जण म्हणतात ध्यानामध्ये शांत वेळ असते ना, मग त्यावेळी न घेतलेले निर्णय शांतपणे घेता येतात. हे काही ध्यान नाही. ध्यान करायचं आहे ते केवळ शुद्ध साक्षी भाव ठेवून करायचं आहे. तर केवळ शुद्ध साक्षीत्वानं आपण राहतोय का, की आपण विचारांमध्ये वाहवत जातोय, हे कळण्यासाठी सावधानताच गरजेची आहे. सावध जर साधक नसेल तर मात्र तो विचारांमध्ये वाहत जाईल किंवा मग निद्रिस्त तरी होईल. तसाच तो साक्षपी पाहिजे. म्हणजे काय, तर पुन्हा पुन्हा या ध्यानाच्या आणि नामाच्या सावधानतेच्या प्रयत्नात पाहिजे. परत परत प्रयत्न करावे लागतात जेणेकरून मन रस्त्यावरती येईल, मन शांत होईल, विचाररहितता अनुभवता येईल. प्रयत्न जर सोडून दिले तर साधनही सुटलं, मग त्या साधकाचा काय उपयोग? म्हणून सावध, साक्षपी, विशेष, प्रज्ञावंत आणि विश्वास, या सगळ्याच्या बुडाशी विश्वास पाहिजे ना. ज्या सद्गुरूंकडून साधना घेतली त्या सद्गुरूंवरतीच जर शंका असेल, विश्वास नसेल, तर साधना घडणं केवळ अशक्य आहे. या सर्व गुणांनी युक्त असलेला साधक सूक्ष्मतेनं साधनेची वाट चालत राहतो आणि आपल्या स्वरूपाला प्राप्त होतो. मग ही जर शिदोरी बरोबर असेल, सावधानताही आहे, साक्षपीही आपण आहोत आणि सद्गुरू वचनावरती विश्वासही दृढ आहे, तर मग तयास साधनी सायास करणेची न लगे, असं समर्थ म्हणतात. पुढे ते म्हणतात, इतर भाविक साबडे तयासही साधने मोक्ष जोडे, साधू संगे तत्काळ उडे विवेक दृष्टी. समर्थ म्हणतायत, जे भोळे भाबडे शिष्य असतात, भाविक लोक असतात, त्यांनाही मोक्ष मिळू शकतो, पण साधूची संगती मात्र निकरानं केली पाहिजे. त्याच्या ठिकाणी विश्वास पाहिजे, त्याच्या ठिकाणी श्रद्धा पाहिजे, भक्ती पाहिजे. पदोपदी संत आपल्याला काही ना काहीतरी देत असतात. संत जे आपल्याला देत आहेत
ते आपल्यामध्ये मुरवण्याची क्षमता आपल्यात पाहिजे. जर सत्संगतीमध्ये आहोत पण आपण डोळसपणे जर नसू, जर आपण सावध नसू, जर आपण संतांच्या ठिकाणी विश्वासानं श्रद्धेनं नम्र नसू, शरण नसू, तर त्या सत्संगतीचा असूनही आपल्याला उपयोग होणार नाही. परमार्थाचा पाया खरं म्हणजे विवेक आहे. परमार्थाची सुरुवातच विवेकानं होते. जर विवेक नसेल तर परमार्थाची भूमिकाच उरणार नाही ना. विवेक आहे सार आणि असार याचा विचार. मला माझ्या आत्मस्वरूपापर्यंत पोहोचायचा आहे हा विचार विवेकानंच येतो. कारण सद्गुरू आपल्याला सांगतात की आत्मस्वरूप तेवढं सत्य आहे, बाकी त्या व्यतिरिक्त जे आहे ते सर्व असत्य आहे, आसार आहे. हा विचार दृढ होणं म्हणजेच साधकानं विवेकी असणं. आणि हे संत संगतीमध्ये तत्काळ घडून येतं असं समर्थ सांगतायत. पहा, इथे पुन्हा तत्काळ असा शब्द आला. हे तत्काळ केव्हा घडेल? जेव्हा सद्गुरूंवरती पूर्ण विश्वास असेल, त्यांच्याप्रती साधक जेव्हा संपूर्ण शरण असेल तेव्हाच. अन्यथा हे घडून येणार नाही. पुढे पहा समर्थ काय म्हणतायत. परी ते साधन मोडू नये, निरूपणाचा उपाये, निरूपणे लागे सोय सर्वत्रासी. साधन कदापिही सोडू नये आणि साधनाबरोबर निरूपणही सोडू नये. निरूपणातून साधनेचं मार्गदर्शन मिळतं आणि साधनेतून आत्मदर्शनाकडे साधक जातो. असे आपण जात राहिलो तरीही निरूपण मात्र सोडू नये. निरूपणाचा हात धरून ठेवावा. आता समजायचं ते समजलेलं आहे, मी करतो, मग पुन्हा ते ऐकायची काय गरज आहे, असं करू नये. असं व्यवहारात एखाद्या वेळेस आपण करतो. शाळेतील शिक्षण पूर्ण झालं, आता काही पुन्हा आपण शाळेत जात नाही, पुन्हा कॉलेजमध्ये जातो. कॉलेजमधलं शिक्षण पूर्ण झालं की परत कॉलेजमध्ये ते शिक्षण घ्यायला जात नाही. तसं परमार्थात नाही. समर्थ सांगतायत, तुम्ही आत्मदर्शनाच्या वाटेवरती असाल किंवा नुकतीच तुमची सुरुवात असेल किंवा अगदी आत्मदर्शन झालेलंही असेल, तरीही निरूपण सोडू नये. समासाच्या शेवटी समर्थ म्हणतायत, आता मोक्ष आहे कैसा, कैसी स्वरूपाची दशा, त्याचे प्राप्तीचा भरवसा सत्संगी केवी. खरं म्हणजे आता पुढच्या समासाबद्दल समर्थ बोलतायत बरं का, की हा मोक्ष नेमका आहे तरी कसा, स्वरूप दर्शनाची अवस्था असते कशी, आणि सत्समागम केल्यानं स्वरूप दर्शन होतं याची खात्री काय, त्याचे प्राप्तीचा भरवसा सत्संगी केवी. ऐसे निरूपण प्रांजळ, पुढे बोलिले असे सकळ, श्रोती होऊन या निश्चळ अवधान द्यावे. याबद्दलचं स्पष्ट निरूपण पुढच्या समासात आलेलं आहे. श्रोत्यांनी ते नीटपणे लक्ष देऊन ऐकावं. अवगुण त्यागावया कारणे, न्यायनिष्ठुर लागे बोलणे, श्रोती कोप न धरणे ऐसिया वचनाचा. समर्थ म्हणतायत, श्रोत्यांनी अवगुणांचा त्याग करावा म्हणून कठोरपणे कडकपणे बोलावं लागतं. त्याचा श्रोत्यांनी राग मानू नये. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे दुश्चित निरूपण नाम समास 6वा श्रीराम. आता पुढे समास आहे मोक्ष लक्षण, आणि त्यामध्ये काय येणार आहे याचा उल्लेख आत्ताच समर्थांनी केला. तो सर्व भाग आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.